श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरात्री सुरू झालेली आहे आणि नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं. बघा, नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल, नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा नसतील, किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल, तरी पण या नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला त्यातून मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकानं कन्यापूजन हे अवश्य करावं. नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला, अखंड दिव्याला, मंगल कलशाला, त्याचबरोबर हवनाला, दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला आहे, अगदी तितकंच महत्त्व कुमारिका पूजनाला म्हणजेच कन्यापूजनाला देखील आहे. म्हणून अगदी बघा, कुमारिका पूजन कसं करायचं आहे, त्याचबरोबर त्याची माहितीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दुर्गा देवीचं कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं आणि आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत त्यासुद्धा दुर्गा देवीचेच रूप आहे किंवा दुर्गा देवीचा अवतार आहे. त्यामुळे आपण जर देवीच्या या कुमारिका स्वरूपाची मनोभावे पूजा केली तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या मनातील अगदी लहानातली लहान इच्छा देखील असेल तर ती नक्कीच पूर्ण करते. आपल्या एखाद्या संकटात आपण जर एखाद्या संकटात सापडलेले असू तर ती देखील संकटातून ती आपल्याला दूर करते, संकट दूर करते. आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील तर त्यासुद्धा या कन्यांच्या पावलांनी दूर होतात. तर कन्यापूजनाचा हा सर्व सार आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावं, त्याचबरोबर कन्यापूजन केल्यामुळे काय होतं, हे कन्यापूजन कोणी करावं, याचं महत्त्व काय, त्याचबरोबर कन्यापूजन करताना त्यांचं वय किती असावं, त्याचबरोबर आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का, आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ होतो, याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर कन्यापूजन करत असताना कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल, तर अशीच नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दलची माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर बघा, सर्वप्रथम जाणून घेऊ कन्यापूजन केल्यामुळं काय काय होतं. तर बघा, तुम्हाला सांगते, बघा, कन्यापूजनानं कुठल्याही तुमच्या समस्या असतील, मुलं बाळं न होणं, आर्थिक समस्या असतील, काही व्यवसायाविषयीच्या काही समस्या असतील, तर बघा काही प्रॉब्लेम चालू असतील, तर त्यानंतर कुटुंबामध्ये काही कलह चाललेले असतील, नवरा बायकोचं भांडणं असतील, अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही कुमारिका म्हणजेच कन्यापूजन तुम्ही करू शकता. कारण हे कन्यापूजन केल्यामुळं तुम्हाला या सगळ्या अडचणींपासून, त्रासांपासून मुक्ती मिळते. कारण या कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप मानलं जातं. तर त्यामुळे तुम्हाला यांची पूजा करून, त्यांचा मान सन्मान करून आपण साक्षात देवीचं मान सन्मान केल्याचं पुण्य आपल्याला त्यांच्यामुळं मिळतं. त्यामुळे नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन करायचं आहे. तसं पाहायला गेलं तर अष्टमीला जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं. तुम्हाला जमल्यास तुम्ही अष्टमीला करा, सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी पण केलं तरी चालेल. तर यंदा 30 सप्टेंबर 2025ला मंगळवारच्या दिवशी आहे अष्टमी तिथी. पण नाही जमत आहे तर तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसात कधी पण करू शकता. जरी तुम्ही सप्तमी किंवा नवमीला कन्यापूजन केलं तरी चालेल, किंवा अगदी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा केलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायचंच आहे आणि यासोबत त्या कन्या ज्या आहेत त्या कुमारिकांना आपल्याला एक वस्तू द्यायची आहे. ती वस्तू जर दिली तर साक्षात देवीला तुम्ही ती वस्तू अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि देवी आई तुमच्यावर भरभरून प्रसन्न होईल आणि भरभरून आशीर्वाद देईल. तर बघा, बऱ्याच जणांना प्रश्न असतो, घरचीच जर कुमारिका असेल तर चालेल का? तर हो, चालेल. तुम्हाला 1, 3, 5, 7, 2 किती पण कुमारिका जमतील त्यांचं तुम्ही कन्यापूजन करू शकता. कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही, पिरियड्स येत नाहीत, अशांना आपण कुमारिका म्हणून संबोधत असतो. त्या मुली साक्षात देवीचं रूप मानलं जातं.
कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकता किंवा जोडीने पण तुम्ही कन्यापूजन करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या कन्यांचं म्हणजे ज्या मुलींचं पूजन करणार असाल त्यांचं वय हे साधारणतः 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत असावं. तर आता बघा, सगळ्यात पहिलं तर कुमारिका पूजन कसं करायचं तर ते सांगते, आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला काय काय लाभ होणार आहे. तर कुमारिका पूजन कसं करायचं तर आता आपण बघा एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं तर ते पाहूया. तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते, म्हणून आपण घरात शांतता ठेवावी, स्वच्छता ठेवावी आणि ज्या मुलींना आपण बोलावणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमानं बोलावं. घरामध्ये गोमूत्र शिंपडावं. सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण हे कन्यापूजन करू शकता. 1 दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या मुलींना म्हणजेच त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं आणि या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता. यथाशक्ती जसं शक्य होईल तसं करायचं आहे. प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करा. त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे. तुम्ही पाठ देखील मांडू शकता, पाटाभोवती रांगोळी काढू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादं आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे, एका रांगेत बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे. म्हणजेच एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध, गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्या पाण्याने तुम्ही पाय धुवा आणि घरातील सुवासिनीने आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहेत. त्यानंतर त्यांच्या पायावरती हळद कुंकू लावायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता. त्यानंतर त्यांना बघा देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात जसं की वेणी आहे, गजरा आहे, बांगड्या आहे किंवा 16 शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता. त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे. बरेच जण बघा जेवण देखील देतात, तर तुम्ही जेवण दिलं तरी अतिशय उत्तम. नाही तर अगदी तुम्ही बघा देवीला आवडणारे पदार्थ जसं की पुरी आहे, खीर आहे, शिरा आहे असे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता. फक्त दूध जरी दिलं ना तरीसुद्धा चालू शकतं. जे आपण ड्रायफ्रूट वगैरे घालून मिक्स दूध बनवतो तसं तुम्ही दूध बनवून बघा किंवा खीर तुम्ही बनवून दिली तरी चालणार आहे, कारण खीर ही देवीला अत्यंत प्रिय असते. किंवा तुम्ही बघा देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे, तुम्ही दूध देऊ शकता. जसं इच्छा जशी असेल तसं तुम्ही करू शकता किंवा परिस्थिती कशी असेल त्यावर तुम्ही सुद्धा अवलंबून असतं, तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं जमेल तुम्ही मुलींना कन्यांना देऊ शकता. एखादं फळ जरी दिलं तरीसुद्धा चालू शकतं, जसं की डाळिंब आहे, केळी आहे. बघा 1 फळं 2 फळं तुम्ही दिली तरी चालणार आहे. देवीला अत्यंत फळं देखील प्रिय आहेत. तर यापैकी तुम्ही बघा फळ देऊ शकता, नारळ देऊ शकता. तर देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि यासोबतच आपण त्यांना 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 101 रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यायची आहे. आणि या ठिकाणी आपण साक्षात देवीचं पूजन करतोय, त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता. तर बघा जसं की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कात्यायनी नमोस्तुते ते. या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. यापैकी जरी एखादा मंत्र मनातल्या मनामध्ये तुम्ही म्हटला तरी चालणार आहे. आपल्याला अगदी बघा मनोभावे नमस्कार करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती पण कन्यांचं पूजन करा, कमीत कमी 1 जरी कन्या पूजली तरीही चालू शकतं. फक्त एक बघा तुम्ही अगदी जेवढं कन्या पूजन करणार आहात त्याबरोबर एक बटूक भैरवाचं पूजन करायला विसरू नका. तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्याला बटूक भैरवाचं पूजन करू शकता. फक्त त्याच्या पायावरती हळद कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नाम ओढून तुम्ही याचं पूजन करायचं आहे, त्याला ओवाळायचं आहे. त्याला तुम्ही एखादी बघा एखादी वस्तू जी शाळेला उपयोगी वस्तू पडेल अशी भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला द्यायच्या आहेत.
बघा जसे की तुम्ही टिकली आहे, बांगड्या आहे, लिपस्टिक आहे, यानंतर काही शाळेच्या वस्तू जसं पेन्सिल आहे, रुमाल आहे, कुठल्याही तुम्ही वस्तू मुलींना द्या. लहान मुलांना मुलं आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला ह्या भेटवस्तू द्यायच्या आहेत. अगदी तुम्ही बघा त्यांना 5-10 रुपयाची कुठलीही भेटवस्तू दिली तरी चालणार आहे. या कन्यांसोबत जर आपण एका मुलाचं म्हणजेच बटूक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपलं कन्यापूजन पूर्ण होतं. त्यामुळे या कुमारिकांबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं बटूक भैरव म्हणून पूजन नक्की करा. सगळ्यात शेवटी आपल्याला कुमारिकांचे पाया पडायचा आहे. आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे तर ते त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. बघा कुमारिका पूजन अगदी साधं सोपं आहे, नक्की करा. त्याचा खूप फायदे आहेत. तर बघा कुमारिका पूजन करताना कितव्या वयाच्या मुलींना किंवा किती वर्षाच्या कुमारिकांना तुम्ही देवी स्वरूप पूजलं तर त्याचं पूजन केलं तर त्याचं काय फळ मिळतं. तर 2 वर्षाच्या मुलगी किंवा कुमारिकांना तुम्ही पूजलं तर त्यानं दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाच्या कन्या ह्या त्रिमूर्ती रूपामध्ये असतात, त्यांचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते. त्यानंतर 4 वर्षाची कन्या कल्याणी असते, तिचं पूजन केल्यामुळे घराघराचं कल्याण होतं. त्यानंतर 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते, जी रोगमुक्त ठेवते. त्यानंतर 6 वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते, तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते, ती ऐश्वर्य प्रदान करते. आणि 8 वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते, तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो. आणि त्यानंतर 9 वर्षाची कन्या ही दुर्गादेवीचं रूप मानलं जातं, ती शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते, सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर हे झालं की किती वर्षाची कन्या पूजल्यामुळे काय लाभ होतो. तर बघा त्याच यासोबतच आता मी तुम्हाला सांगते की किती कन्या पूजल्यानंतर त्याचा काय फळ मिळतं. एका कुमारिकेचं जर पूजन केल्यामुळं ऐश्वर्य प्राप्ती होते. 2 कुमारिकांचं पूजन केल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिकांचं पूजल्यामुळे धर्म आणि काम प्राप्ती होते. राज्यपद प्राप्तीसाठी 4 कुमारिकांची पूजा केली जाते. त्याचबरोबर 5 कुमारिकांची पूजा केल्यामुळे विद्याप्राप्ती होते. षटकर्म सिद्धीसाठी 6 कुमारिकांची पूजा केली जाते. 7 कुमारिकांची पूजा केल्यामुळे राज्यप्राप्ती होते. तर 8 कुमारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्त होते. 9 कुमारिका पूजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते. तसेच कन्यापूजनामध्ये बघा एखाद्या मुलाला 10 वर्षाच्या आतील एखाद्या मुलाला तुम्ही भैरव म्हणून पूजू शकतात. एखादाच मुलगा किंवा बघा लहान मूल आजकाल सोबत भाऊ बहीण येतात, मुलांना पूजलं तरी पण चालेल. असं काही नाही की कुमारिका पूजन आहे जे आहे तर ते झालंच पाहिजे. आपल्या घरची कुमारिका तुम्ही पूजली तरीसुद्धा चालेल. तर बघा हे कुमारिका पूजन या नवरात्रीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे. नक्की कुमारिका पूजन करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.